विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हे दुर्दैव आहे की विरोधी पक्षातले काही नेते चुकीची माहिती सातत्याने देत आहेत। काल आम्ही सगळे देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न होतोय का नवाबमध्ये त्यांना भाजपकडून? बघा, भाजप अनेक वर्ष सविस्तर ज्या गोष्टी सांगतात ह्याची पोलखोल सातत्याने माननीय नवाबाई करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना धमकी देण्याचं काम सातत्याने भाजपचे अनेक नेते अनेक दिवस करत राहिले। जेव्हा माननीय मलिक साहेब त्यांचं ऐकत नाहीत असं म्हणलं किंवा त्या धमक्यांना त्यांनी काही फार त्यांना भीती वाटली नाही, त्याच्यानंतर त्यांच्यावरचे खोटे आरोप त्यांनी सुरू केलेले आहेत। हे बघा, आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाहीये, त्याच्यामुळे विरोधकांनी काय बोलावं हे विरोधकांनी ठरायचं, त्याचा आम्ही मान सन्मान करतो। विरोधांनी विरोध करत राहावा आणि आम्ही सर्वसामान्य जनतेची सेवा माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची संधी आम्हाला मिळालेली आहे। कोरोना काळामध्येही माननीय उद्धवजींच्या नेतृत्वात मुंबईमध्ये देशात सगळ्यात चांगलं काम झालंय हे मी म्हणत नाहीये, कोर्टाने हे सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही केलेलं, महाविकास आघाडीने केलेलं अतिशय उत्तम काम हीच आमची एक छोटीशी सेवा या महाराष्ट्राच्या जनतेसाठी। आम्ही याच्यासाठी सेवेसाठी सत्तेत आलेलो आहोत, बाकी आम्हाला हे बाकीचे उद्योगाला आम्हाला वेळ मिळत नाही। नाही, हे बघा, विरोधकांनी त्यांचा विरोध करत राहावं, आम्ही जनतेची सेवा करत राहावी। मी अतिशय प्रांजळपणे माननीय आदरणीय अमित शहांना न्याय मागणार आहे। एक महिला म्हणून मला आदरणीय, हे बघा, एकदा मंत्री झाला की तो पक्षाचा मंत्री नसतो, त्या राज्याचा किंवा देशाचा। अमित शहा हे देशाचे होम मिनिस्टर आहेत, त्याच्यामुळे मी अतिशय प्रांजळपणे एक महिला म्हणून, या देशाची नागरिक म्हणून आदरणीय माननीय अमित शहांना एक महिला म्हणून न्याय मागते की ईडीची जेव्हा कुठलीही केस होते त्याच्या आधी महिनाभर 15 दिवस या बातम्या बाहेर कशा येतात। एखादा 10वीचा पेपर फुटला तर परीक्षा कॅन्सल होते, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कोर्ट केस करता। त्याच्यामुळे ईडीच्या बातम्या जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हा ईडीचा पेपर जेव्हा फुटतो ह्याची जबाबदारी कोण घेणार? मग ह्याच्यावर ऍक्शन घेणार का माननीय अमित शहा? महाविकास आघाड़ी के खिलाफ यहाँ पर जो है मराठी मध्ये सांगा, काही पहिलं मराठी अनिल परबांचा नंबर आहे, संजय राऊतांचा नंबर असं भाजप सांगते। ही बघा, ही परत धमकी झालीच ना, ही सारख्या धमक्याच देतात। सातत्याने लोकांना धमकी द्यायच्या, घाबरायचं हे काम हे सगळे भाजपचे नेते करतात। त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय आणि मी स्वतः या देशाच्या प्रधानमंत्री आणि होम मिनिस्टरला न्याय मागणार आहे की हे भाजपचे लोक सातत्याने धमक्या देतात, त्यांना ईडी कडून कुठून बातम्या करतात मला माहिती नाही, याची पूर्णपणे इन्क्वायरी व्हावी याची मागणी मी माननीय अमित शहा। बघा, आरोप हे केले जातात। तुम्हाला आठवत असेल, कदाचित तुमच्या दोघींचा जन्मही झाला नसेल तेव्हा आदरणीय पवार साहेबांवर असेच आरोप 92 साली झाले होते। आज त्या गोष्टीला 30 वर्ष झाली। खरं मला सांगा, आरोप करणारा गेला तिथे। त्याच्यामुळे बिनबुडाचे आरोप या देशाच्या हिताचे नाहीत। असं घाणेरडं राजकारण पातळी सोडून राजकारण कोणी करू नये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। जर एखादी इन्क्वायरी करायची असेल तर जरूर करा, आम्ही कुठल्याही इन्क्वायरीला तयार आहोत, पण नियम धरून
काल ज्या रीतीने ते घरात घुसले त्यांनी कुठली नोटीस दिली नव्हती. अरे माणसाला तुम्ही जेव्हा काही करता त्याच्या आधी त्याचं ऐकून घ्यायचा हा अधिकार नाहीये का माणसाला? मग उद्या कुणालाही उचलायला फाशीला द्याल, हे बरोबर आहे का? भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जाते, तुम्हाला वाटतंय का महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचा मी त्याचं स्वागत करते. दडपशाहीचं सरकार नाहीच आहे. विरोधकांनी जरूर आंदोलन करावी, काय प्रॉब्लेम आहे? दबाव टाकण्याचा प्रयत्न राजीनामा घेण्यासाठी नाही हो, दबाव कसला? ही डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये आंदोलन करायचा अधिकार आहे, काय प्रॉब्लेम आहे? आंदोलन म्हणजे दबाव नाही हो. आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो आम्ही कधी घेणार नाही. म्हणून सांगते, उद्धव ठाकरे सरकार हे दडपशाहीचं सरकार नाहीये. हे सर्वसामान्य माणसाची जनतेची सेवा करणारं सरकार आहे. मूळ मागणी हीच आहे की राजीनामा घ्यावा. त्यांची आंदोलनाची मूळ मागणी हीच आहे की त्याच्यात काही गैर नाही ना. मागणी करणं विरोधकांचा अधिकार आहे. नवाब मलिक इनकी रिजाइन के बारे में इनका इस्तीफा ले ले, ऐसी मांग जो है वो बीजेपी की ओर से बार बार की जा रही है और इसके लिए आज बीजेपी हर जगह आंदोलन कर रही है. क्या कहेंगे इस बारे में हिंदी में? देखो, विरोधकों का काम ही होता है आंदोलन करना. क्या गलत है उसमें? हाँ, जो सत्य में होता है, हम यहाँ एडमिनिस्ट्रेशन में हम जन सेवा में बिजी है और इसी को तो कॉन्स्टिट्यूशन कहते हैं और डेमोक्रेसी कहते हैं. तो अगर उन्होंने आंदोलन किया उसमें गलत क्या है? एनसीबी और शिवसेना ने भी ऐसी मांग की है कि इनका इस्तीफा ना ले, जब तक आरोप सिद्ध नहीं होता इस्तीफा ना ले. अभी आप चैनल चलाते हैं, आपको रखना या रखना आपका इंटरनल मामला है ना. मैं कैसे बता सकती हूँ कि आपको नौकरी पर रखे या ना रखे? ये आपका इंटरनल मामला है ना. वैसे पार्टी का हमारा इंटरनल मामला है. एक तरफ जो है वो एक टेरर लिंक से जो है वो आरोप बीजेपी की ओर से किया जा रहा है, बहुत ही गंभीर आरोप है. बात सही है. मुझे एक सवाल पूछना है. 5 साल इनकी सरकार थी ना, तब आपको टेरर आगे दिखा? जब से नवाब भाई इनके खिलाफ बोलने लगे तब से टेररिस्ट हो गए. तो इनके साथ बोले तो आप अच्छे आदमी, इनके खिलाफ बोले तो टेररिस्ट. और ये तो किसानों को भी टेररिस्ट कह चुके हैं. क्या बात कर रहे हैं आप? जब किसान जब लड़ रहे थे तब इन्हीं के एक मंत्री ने किसानों को टेररिस्ट कहा था. आपको लगता है कि बदले की राजनीति है कहीं पे केंद्र सरकार की? बदले की राजनीति लग रही है. अभी देखिए, समझने वाले समझ चुके, ना समझे वो अनाड़ी है. एक तरफ कहते हैं कि 7 मार्च तक महाविकास आघाड़ी के काफी लोगों के नाम सामने आएंगे. डेडलाइन के ऊपर डेडलाइन बीजेपी की ओर से दिए जा रही है. ये कहीं ना कहीं प्री प्लान लग रहा है क्या? सॉरी, एक तरफ महाविकास आघाड़ी को हर टाइम ये सरकार गिरने पर डेडलाइन बीजेपी की ओर से दी जा रही है. 7 मार्च की डेडलाइन दी है. आपको लगता है ये प्री प्लान है? आई लिव द मोमेंट. मैं ये फ्यूचर को मैं नहीं इतना सोचती. मेरी सिर्फ कोशिश रहेगी कि महाविकास आघाड़ी की सरकार महाराष्ट्र की अच्छी सेवा करे. इससे ज्यादा मैं नहीं सोचती. भाई 30 साल पहले वाला आरोप है, लेकिन अभी ये आरोप आता हुआ नजर आ रहा है. कौन सा? यही जमीन का मामला जो है वो 30 साल पुराना है, लेकिन अभी इसमें जो आप शायद पैदा भी नहीं हुई थी और इस देश में क्राइम रेट्रोस्पेक्टिव नहीं हो सकता. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.